कांदा पात आयते करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, 1 कप तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कांद्याची पात, तेल, पाणी. हिरव्या मिरच्या, लसूण, ओवा, जिरं एकत्र ठेचून याचं वाटण करायचं. आता तांदळाच्या पिठात आपण तयार केलेलं वाटण, चवीप्रमाणे मीठ आणि कांदा पात घालून हे जिन्नस एकत्र मिसळायचे आणि आता पाणी घालून याचं सरसरीत पीठ तयार करायचं. गरम तवा तेलाने ग्रीस करायचा आणि यावर आयते घालायचे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्यायचे. झाले आपले कांद्याची पात घातलेले आयते तयार. खानदेश विदर्भामध्ये आयत्यांचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. जसं कोकणामध्ये घावणं केले जातात तशाच पद्धतीने आयते बनवले जातात. तर वेगवेगळ्या पिठापासून आयते बनवले जातात. गव्हाच्या पिठाचे आयते खानदेशात खूप प्रसिद्ध आहेत, रोजच्या न्याहारीमध्ये असतातच. त्यासोबत तांदळाचे, म्हणजे नवीन तांदूळ निघाला की तो भिजत घालून दळून त्यापासून हे आयते बनवले जातात. लसूण पात्याचे आयते, कांदा पातीचे आयते. तर आज आपण इथे कांद्याच्या पातीचे आयते कसे बनवायचं ते बघतोय. तर यामध्ये ना थोडंसं एक बेसिक आपण वाटण घालणार आहोत. तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतो. खलबत्त्या नसेल तर मिक्सरमध्ये दळलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी घेते हिरवी मिरची, म्हणजे हे आयतं ना छान असं चटपटीत लागतं. 2 ते 3 लसूण पाकळ्या, थोडासा ओवा आणि जिरं. आता हे सगळं एकत्र छान ठेचून घेऊया. छान ना याची ओबडधोबड पेस्ट किंवा असं भरड काढायची, खूप असं फाईन पेस्ट करायची अजिबात गरज नाही आहे. सो आता इथे ही भरड किंवा ठेचा बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल, मस्त दिसते आणि सुवासही जबरदस्त येतो ताजा ताजा कुटलेल्या या मसाल्यांचा. क्या बात आहे. आणि आता इथे हे आयतं बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. यामध्ये घालूयात हा जो ठेचा आपण तयार करून घेतला होता, हा सगळा ठेचा, चवीनुसार मीठ आणि कांद्याची पात ही अशी बारीक चिरून घेतलेली. आता हे सगळे जिन्नस मिक्स करूयात. यामध्ये घालूयात थोडं थोडं पाणी. आणि घावणांना बनवतो तसंच अगदी सरसरीत पीठ किंवा बॅटर याचं तयार करून घ्यायचं, म्हणजे छान जाळीदार हे आक्षे किंवा आयते बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकाल. तर इथे तवा गरम केलेला आहे. यामध्ये घालूयात सगळ्यात आधी तेल. तेलाने छान ग्रीस करूया. आता तेल व्यवस्थित ग्रीस करून झालं की हे जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे, हे पीठ छान असं ढवळून घ्यायचं, कारण तांदळाचं पीठ आहे ते खाली सेटल होतं. त्यामुळे हे सारखं असं एकजीव करून मगच याची घावणं घालून घ्यायची किंवा आयते घालून घ्यायचे या पद्धतीने. आता यावर झाकण ठेवून अगदी 30 ते 40 सेकंद झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे. 30 सेकंद झाले की झाकण काढून हे शिजवून घेऊया. आता खालची बाजू छान व्यवस्थित भाजून झाली की हे उलटवून, वा क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल खूप छान अशी जाळी आलेली आहे याला आणि दिसतंय पण भन्नाट. आता हे वरची बाजू पण छान खरपूस भाजून घेऊया. आणि आता हे पण खालच्या बाजूने छान झालेलं आहे. आता हे काढूयात आणि कायम आहे ना, आयतं घावन दिरडं काहीही करा, लगेच तुम्ही खाणार नसाल तर असं जाळीवर ठेवायचं. जाळीवर ठेवल्यामुळे काय होतं ना, त्यामध्ये हवा बाहेर यायला मदत होते आणि त्याला घाम सुटत नाही त्या पदार्थाला. तुम्ही सँडविच करा, काही करा, शक्यतो जाळीवर ठेवायचं. जर लगेच नसाल खात, लगेच खात असाल तर अर्थातच चटणी घ्यायची आणि गरमागरम खाऊन घ्यायचं.